चिमणी माझी बाई लग्न झाल्यावर जाणं पहिला झाल्यावर जाणं पहिला लग्न झाल्यावर जाणं पहिला नवऱ्याच्या घरी चिमणी माझी बाई लग्न झाल्यावर पहिले लग्न झाल्यावर पहिले लग्न झाल्यावर बाबा ही होण्याची चिंती नाही त्या ताईची आई आपल्या मुलीला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते महाराज ही अगदी मोठी मुलगी चिमणी म्हणून बाबा ही चिमणी कशी आहे 9 महिने पोटामध्ये वागवले चिमणीची आई 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वजन वागवते आणि त्या ताईला जन्म देते आणि जन्म दिल्याच्या नंतर ती ताई अशी अंगणामध्ये खेळत असते बाबा त्या ताईची आई त्या चिमणीला बघून काय म्हणते बाबा ती लहानशी चिमकली रानामध्ये खेळत असते आई बापाला इतका आनंद होतो महाराज आणि ती ताई 5-6 वर्षाच्या वयामध्ये येते आई वडील विचार करता की आपण आपल्या चिमणीला शाळेत टाकलं पाहिजे आणि त्या चिमणीला शाळेमध्ये टाकता दिला आणि 7वी 8वी पर्यंत शिक्षण झाले महाराज त्या ताईला शाळेतून काढून घेता आणि आपल्या शेती कामात घर कामात लावता 15-16 वर्षाच्या वयामध्ये माझी ताई आली महाराज नवरा बायको असे घरामध्ये एका कोपऱ्यात बसून विचार करता की आमच्या ताईचं कसं होणार आमच्या ताईला नवरा चांगला भेटतो का दारूला भेटतो माझ्यासारखं काही सांगता येत नाही बाबा आई वडील विचार करतात आणि सकाळी मुलीच्या मामाला फोन जातो की आपल्या ताईचं लग्न करायचं महाराज आपल्या ताईसाठी सोयरी बघा म्हणून मुलीचा मामा नवरदेव नवरदेवाचे आई बाप नवरीला पाहण्यासाठी येतात माझी ताई नवरदेवाला पसंती होती आणि नवरीच्या मामाला नवरीच्या आई बापाला सुद्धा ताई पसंत होती आणि लग्नाची तारीख काढल्या जाते 3ऱ्या मातीची हळद असताना तिकडे नवरदेवाला हळद लागते बाबा नवऱ्या बाईला हळद लागते नवरीचा बाप गरीब असल्यामुळे लग्नात सहकार्य करू शकला नाही 50,000 रुपये हुंडा ठरवला हळदीच्या दिवशी बाप रडत बसला की माझ्या ताईच्या लग्नाला एवढा पैसा कुठून आणायचा आणि बाप रडत असताना शेजारचा रामभाऊ आला बोलायचा पाहुणा आणि रामभाऊ काय म्हणतो ऐकले बाबा तू चिंता करू नको तुला मी उधार पदार घेऊन देतो तुझ्या ताईचे लग्न करून टाक म्हणून बाबा मंडपवाल्याकडे गेले
पळत करायचं ते म्हणजे आम्ही उदाहरण थांबत नाही पण आम्ही जणांना सांगितलं तो नाही म्हणून बाबा स्वयंपाकावाल्याकडे जाता स्वयंपाकवाल्याकडे जाते माझ्या ताईचं लग्न असताना सगळ्यांनी सहकार्य करा आणि किराणावाल्याकडे जाता ताईच्या लग्नासाठी उधार किराणा घेऊन येता आमचे महाराज नवरदेवाला हळद लागली नवरे बहिणी सुद्धा हळद लागते आर्य गुरुजी माझ्या हळद लागली माझ्या ताईला हळद लागली माझ्या ताईला अरे गुरुजी माझ्या हळद लागली माझ्या ताईला मैत्री ती ताई हळद लागत असताना तिच्या मैत्रीला काय म्हणते उद्या माझं लग्न आहे नवरा येईल मांडे खाते नवरा येईल मांडे खाते घरी माझ्या हाते घरी माझ्या हाते नवरा येईल मांडे खाते नवरा येईल मांडे माते नवरा येईल मांडे माते आणि लग्नाच्या दिवशी बाबा आणि नवरीबाईच्या बापाच्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरावरती नवरदेवाला बसवण्यात आलं आणि नवरदेवाचा सजावट केली आणि नवरदेवाची सजावट पूर्ण झाली आणि नवरदेवाला सांगितलं मारुतीच्या मंदिरापासून नवरदेवाची वाजत गाजत बरात निघाली आणि नवरदेवाची वरात झाल्यानंतर नवरा आला मारुती पाठी नवरा आला मारुती पाठी नवरा आला मारुती पाठी नवरा आला मारुती पाठी मारुतीला नवरी तिकडे तिकडे मारुतीला